जिद्द बीज. लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे. दवणे सर लिहितात, एक विलक्षण जिद्द आयुष्य कसं बदलू शकते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला, वर्गभगिनीच्या रूपानं. तोच प्रसंग मी दिवाळी शुभेच्छा विचारभेट म्हणून आपल्याला स्वाभिमान पाठवत आहे. यंदाच्या थिंक पॉझिटिव्ह या अंकात मी हे लेखन केलेलं आहे. लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. जिद्द बीज. कथेत घडावं तसं घडत गेलं. दारात एक अनोळखी स्त्री, 35ची असावी. आत येऊ? हो, पण कोण आपण? नाही ओळखलंस? नाही, मी मेधा. मेधा? हो. आठव. कुडी घालू नका. कोण आपण? तेवढ्यात पत्नी आली. अहो, आधी आत तरी येऊ दे त्यांना. हो, या आत या. खूप बदललास, मोठा झालास ना. नाव झालं, पण आज आले वेगळ्या कारणानं, जुन्या मैत्रीच्या हक्कानं. पत्नी माझ्याकडं खास पत्नीच्या चौकस नजरेनं बघू लागली. अगं मी खरंच यांना. त्या बाई सौम्य हसल्या. मी मेधा, ठाण्याचं बेडेकर कॉलेज, मराठी BA. पटवर्धनबाईंच्या वर्गात एकत्र होतो आपण. मी 25 वर्ष झर्रकन मागे गेलो. हां, मेधा, केवढा बदल. आठवलीस. बहुतेक वेळ लायब्ररीत बसणारी स्कॉलर, भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली सावळी स्मार्ट मेधा. आठवलं. आता अहोच्या औपचारिकतेतून आगच्या अनौपचारिकतेत जाणं सहज झालं होतं. बोल मेधा, बोल. अशी अचानक, तेही काही न कळवता. ती थोडी थबकली, शब्द शोधत असल्यासारखी. प्रवीण, एकतर अशी 25 वर्षानंतर प्रगटले, ते हे अगदी निकडीचं काम घेऊन. मला माहिती आहे हे फारच चुकीचं वागते. फोन नंबर जिकिरीनं मिळवला होता, पण फोनवर एखाद्याला टाळणं सोपं जातं, म्हणून निश्चयानं मी घरीच आले. आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का रे तुझी? आहेत ओळखी, पण कशा संदर्भात? लोन हवं होतं. लोन? तेही अतिशय अर्जंट. दिवाळीनंतर मी व्याजासह एक रकमी कर्ज परत देईन. अगदी व्याजासह. पण किती रक्कम? 5,000. मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवलं. इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल? का इतक्या अनेक वर्षानंतर एकदम माझ्याकडं उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळं ती बँकेतून कर्ज हे चतुर निमित्त शोधत असेल? काही का असेना, मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरं. मी विचारलं, मेधा, कशासाठी हवी ही रक्कम? अरे, मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे. थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मी अभावितपणे विचारलं, तुझे मिस्टर, त्यांच्या नोकरीचं काही प्रॉब्लेम? ती गप्प झाली. ती शांतता वेगळी होती. आम्ही पतीपत्नीनं एकमेकांकडे पाहिलं. हा प्रश्न विचारून तिला दुखावलं होतं का मी? मलाच कळलं नाही. सॉरी मेधा, काही खाजगी कारण असेल तर नको सांगूस. आवंडा गिळून ती म्हणाली, ते 2 वर्षापूर्वी न्यूमोनियानं गेले. ओह सॉरी. त्याआधी 2 मुलं ती व्हाईट फीवरनं गेली. आता एकटी असते. भावाकडं आश्रित किती राहणार? त्याचा स्वतःचा संसार आहे. त्यानं आणि वहिनीनं खूप केलं.
पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळीभाजी केंद्र सुरू केलं. तिथून बसनं रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली आणि लाडूची पाकिटं विकली. अगं पण मग एखादी नोकरी आता 50व्या वर्षी कोण देणार रे? तीही शोधली, पण जे अनुभव आले ते अचंबित करणारे, या वयात हादरून टाकणारे आले. मी निशब्द आणि पत्नी डोळ्यांच्या कडा टिपत. अरे स्टोव, पातेली, कढई यांचं भाडं इतकं आहे की सगळा नफा त्यात जातो. आता एकटीच राहते, त्या खोलीचं भाडं कसं परवडणार ना? मी विचार केला, आता कर्ज मिळालं 5,000 तर महत्त्वाची भांडी विकत घेईन, म्हणजे कायमचा भाडे खर्च वाचेल. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, माझ्या ऑर्डर्स वाढत आहेत. एक मदतनीस बाई ठेवावी लागेल, तर तिचा पगार हाती काय उरणार ना? थोडा अंदाज घेत अचानक तिनं विचारलं, मग मिळेल का लोन? 5,000. मी व्याज देईन, काय ते असेल ते. पत्नी चहा ठेवायला किचनमध्ये गेली. तिनं दुरून खूण करून आत मला बोलवलं. मी काय करावं या भोवऱ्यात होतो, पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात. पत्नी म्हणाली, हे बघा, तिचं सगळं म्हणणं मी ऐकलंय, अगदी प्रामाणिक वाटतंय, तिला मदत करायलाच हवी आपण. हो, पण कुठली बँक 4 दिवसात कर्ज देईल? बँक नाही, आपण देऊया. 5,000? होय, आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत. पण सगळा बनावा असेल तर आपले 5,000 बुडतील. पण सगळं खरं असेल तर तिचं आयुष्य उभं राहील. द्या तिला 5,000. मी पत्नीकडे पाहतच राहिलो. ती ठामपणे बजावतच होती. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मन जणू कागदावर लिहिलेला मजकूर वाचावा तसं वाचता येत होतं. मी कपाटातली रक्कम घेऊन मेधासमोर आलो आणि म्हटलं, मेधा, ज्या जिद्दीनं तू स्वतःला पुन्हा उभी करतेस त्या जिद्दीला मदत. माझा हा खरीचा वाटा. तिचे डोळे भरता भरता थबकले. तिलाही हे सगळं स्वप्नवत असावं. प्रवीण, मी दिवाळीनंतर हे पैसे. मेधा घरातून बाहेर पडली, पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मध्येच तिचा फोन यायचा. त्यात वाढणाऱ्या ऑर्डर्स, विकत घेतलेलं साहित्य याचा उल्लेख असायचा. मला तिथे ते सांगणं समाधान द्यायचं, पण वाटायचं त्यात थोडा संकोच आहे. दिवाळी झाल्यावर 10-12 दिवसानंतर आधी फोन करून मेधा घरी आली. आज तिच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती. काय म्हणतोय व्यवसाय? एकदम यशस्वी? तिनं सविस्तरपणे कसं कसं घडत गेलं ते सगळं सांगितलं. आम्ही उभयता कौतुकानं ऐकत राहिलो. मग एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिनं हातात दिला. प्रवीण, पैसे परत करते, पण ज्या अडचणीत तू हे दिलेस, ती वेळ, ती माझी परिस्थितीनं केलेली कोंडी, ते ऋण मी. मेधा, अगं सरस्वतीचं हे धन आहे, त्यातून तू लक्ष्मी उभी केली आहेस. ही जिद्द परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोबती केलंस. खरंच आता बघ, पुढचं सगळं आयुष्य सुखानं आणि समृद्धीनं भरलेलं असणार आहे. कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मूठ घट्ट आवळून कामाला लावलेस. ती हसली. पिशवीतून तिनं काही गोड पदार्थ काढले. हे माझे नवे पदार्थ. तिचं पाकिट समोरच होतं. मला ते परत देणं संकोचाचं वाटत होतं. तोच पत्नी म्हणाली, मेधाताई, आता नवं काय मनात? म्हणजे अजून नवा संकल्प आहे?
पण पूर्ण केल्यावर सांगेन. मग हे पैसे त्यासाठी आम्हा दोघांकडून सप्रेम. मी चकितच झालो. प्रज्ञा म्हणजे माझी पत्नी अगदी माझ्या मनातलंच बोलली होती. छे, आता मी माझं आर्थिक नियोजन करू शकते. आमच्या दोघांकडून भाऊबीज समज. प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुस्त कळत नाही. भाऊबीज म्हणताच मेधानं ते पाकिट घेतलं. 2-3 महिने असेच गेले. मेधाची आठवण येण्याचं तसं काही कारण नव्हतं. एका संध्याकाळी फोन. मेधा म्हणाली, आता नाही म्हणायचं नाही, तर पुढचं सांगते. तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होता. तू आणि प्रज्ञा वहिनी परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचं आहे. हो, पण विशेष काय? विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या त्या धनात भर घालून छोटं वाचनालय सुरू करते. तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून. आवाहन केलंस तर सभासद होतील पुरेसे. पुढचं पुढं. पण छोट्या गावात एकही वाचनालय नाही. ते सुरू करते. उद्घाटन करायला येशील ना? मी स्तब्ध झालो. अरे बोल, थोडं मानधन देईन मी, पण ये तू आणि वहिनी. पत्नी म्हणाली, काय झालं? फोन कोणाचा? आणि डोळे भरलेत का? मी सगळं सांगितलं. खूप दिवसांनी अश्रूंना कोणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून दीपज्योतीची पालवी धुमारत होती. जिद्द बीज ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे. त्यांचा मोबाईल नंबर 9820389414. ही कथा जयंत आडकर पुणे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.